तर मुलींच्या मोफत शिक्षणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादाची शाळा सुरू झालेली आहे। आचारसंहितेमुळे मोफत शिक्षणाचा जी.आर रखडलाय। लवकरच तो जी.आर निघेल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली आहे। त्यावर रोहित पवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली। आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत। 8 लाखापेक्षा कमी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची 100% फी माफ, 50% आहे ती 100% फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला। असं झालं नाही, असं होणार नाही। केवळ आचारसंहिता अजून 2 दिवस मुंबईतली चालेल। एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले 3.5-4 महिने झोपले होते का? तुम्ही घोषणा करता, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता, पण त्या बाबतीत साधी फाईलसुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल। तोंड उघडल्यानंतर खोटं बोलण्याची गंधच त्यांच्या तोंडातून निघते, दुसरं काही निघत नाही। आता चंद्रकांत दादा आले, ते काय बोलले? आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली काय? काल परवा आता काहीतरी सीएम बोलले ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे। 12वीपर्यंत ऑलरेडी आहेच। उपकार काय करताय? कोणाकोणाकडे निर्णय घेतात? छाती ठोकायची आणि सांगायचं आणि खोटं बोलून रेटून न्यायचं।